सकाळी सूर्यदेवांना नमस्कार करून माझा पुणे दौरा सुरू झाला आणि आज माझ्या फॅमिली सोबत मी किसान कृषी प्रदर्शन बघण्यासाठी गेलेले। दरवर्षीप्रमाणेच डिजिटल एंट्री वगैरे सगळं काही फार छान होतं। मी यांचं प्रमोशन नाही करत आहे, जेन्युइनली मी हे प्रदर्शन बघायला गेलेले, तर त्याचाच हा व्हिडिओ। हे मोशीमध्ये भरणारे एक प्रदर्शन आणि अजून एक बारामतीला भरतं, हे दोन प्रदर्शन मला खरंच आवडतात। शेती विषयक इथे सगळं काही उपलब्ध असतं आणि स्पेशली मार्केटमध्ये आता नवीन काय टेक्नॉलॉजी आली आहे किंवा काय नवीन पीक आलं याचं नॉलेज मिळतं। त्यामुळे जरी काही घ्यायचं नसलं ना तरी नॉलेज घेण्यासाठी तरी आवर्जून जावं असं प्रदर्शन असतं। दिवसेंदिवस शहरीकरण वाढलेलं आहे, गावामधील प्रत्येक घरातला एक का होईना व्यक्ती शहरामध्ये आहे। ही चांगली गोष्ट आहे की शहरामध्ये प्रगती होते, पण तुम्ही हेही नाही विसरलं पाहिजे की शेती किती महत्त्वाची आहे, कारण की प्रत्येकाला अन्न खायला लागतंच। त्यामुळे इथून पुढे शेतीला खूप मोठा स्कोप आहे। माझंच उदाहरण बघा, मी पूर्णपणे शहरामध्ये वाढलेली मुलगी आहे, पण मला शेतीची खूप आवड आहे, कारण की माझ्या आई वडिलांनी शेती जोपासून ठेवली आहे आणि ती आवड आमच्यामध्ये निर्माण केली आहे। इतकं मोठं प्रदर्शन फिरल्यानंतर खूप भूक लागलेली, मग तिथेच वेगळ्या वेगळ्या खाद्यपदार्थांचेही स्टॉल होते। मग आम्ही मासवडी, धपाटे आणि कर्जत स्पेशल शिपी आमटीवरती ताव मारला। मॉलमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा कधीतरी शेती विषयक अशा एक्झिबिशन्सलाही व्हिजिट करावं, म्हणजे सर्वांच्या लक्षात येईल की शेती आणि शेतकऱ्यांमुळेच आपलं जीवन चाललंय।